नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही गेलो होतो एका अविस्मरणीय फॅमिली ट्रिपवर. त्याच्यानंतर हे बघा आम्ही इथे घरून निघालो. इथे कृष्णाची आणि कानाची आमच्या पार्किंगमध्ये मज्जा चालू होती. त्याच्यानंतर आम्ही इथे बाईकनी आमचा प्रवास सुरू करणार होतो. जिथे आम्ही जाणार होतो ते आमच्या घरापासून एकदम जवळ होतं, काही एवढं लांब नव्हतं. तर सुट्टी पण होती म्हणून त्याला आम्ही खेळायसाठी घेऊन गेलो. तर कृष्णा बघा इथे त्याच्या फॅनसोबत खेळत होता आणि त्याच्या पप्पांनी इथे पेट्रोल वगैरे टाकून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला पुढे. त्याच्यानंतर ह्या हायवेवर आम्ही जात होतो. कृष्णाला इथे मध्ये बसवलं होतं आणि त्याचे पप्पा गाडी चालवत होते. इथे त्याचा मामा होता, मामी होती आणि त्याचा भाऊ होता काना. तर ते पण त्यांच्या बाईकने होते आणि आम्ही पण आमच्या बाईकने. तर खूप जास्त मज्जा आली. त्याच्यानंतर आम्ही थोड्याच वेळात तिथे पोचलो आणि रस्त्यावर म्हणजे पाऊस पण झालेला होता थोडासा. तर खूप थंड वातावरण होतं. वातावरण पण मस्त होतं, पाऊस पण मस्त झाला होता आणि बाईकने आम्ही जात होतो. तर खूप मज्जा आली. त्याच्यानंतर आम्ही पोचलो इथे राजमाता जिजाऊ वर्ल्ड पार्कमध्ये. ते पण खूप भारी होतं. ते आहे पिंपळे सौदागरमध्ये. तर इथे बघा आम्ही इथे गाडी लावून घेतली. आमची मोठी पार्किंग होती, तिथे गाड्या लावायला पण जागा होती. तर आम्ही इथे गाडी लावून घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. इथे कृष्णाच्या पप्पांनी तिकीट घेतले आणि 60 रुपये पर पर्सन तिकीट होते. तर तुम्ही तुमच्या मुलांना नक्की घेऊन या, कारण की जगातील 7 आश्चर्य तर आपण कधी बघायला जाऊ नाही शकत. तर हे छोटे छोटे रेप्लिकाज होते की त्यामुळे मुलांनाही शिकायला मिळतं, त्यांना वेगवेगळ्या आश्चर्यांची माहिती मिळते. तर इथे बघा स्टार्टिंगलाच आम्हाला आयफेल टावर दिसला. याच्यामध्ये आम्हाला खूप मज्जा आली. आम्ही खूप सारं नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोअर केल्या. त्याच्यानंतर इथे या वर्ल्ड पार्कमध्ये प्रवेश करताच खूप सुंदर वातावरण होतं, हिरवा परिसर होता आणि आकर्षक सजावट पाहून मन प्रसन्न झालं आमचं. सर्वात आधी तर आम्ही जगातील 7 आश्चर्यांची प्रतिकृती पाहायला सुरुवात केली. खरंच या इतक्या सुंदर बनवल्या होत्या की काही क्षणांसाठी आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष गेलो असं वाटत होतं. त्याच्यानंतर त्यांनी खूप सारी अशी माहिती पण दिली होती, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजेल की ती प्रतिकृती कुठे आहे आणि कोणत्या देशात स्थित आहे. तर त्याच्यानंतर हे बघा आयफेल टावर आम्हाला दिसलं की जे इटलीमध्ये, आयफेल टावर हे फ्रान्समध्ये. आणि इथे बसायला पण छोटे छोटे बागडे होते, त्याच्यामुळे खूप जास्त मज्जा येत होती. आणि इथे कृष्णाची आणि कानाची अशी मज्जा चालू होती. ते खूप एन्जॉय पण करत होते. आणि पार्कमध्ये फिरताना प्रत्येक ठिकाणी खूप फोटो काढण्यासाठी सुंदर जागा होत्या. निसर्ग, शिल्पकला आणि स्वच्छ परिसर होता. त्याच्यामुळे संपूर्ण वातावरण अगदी आनंददायी वाटत होतं. आणि कृष्णालाही पण इथे खूप मज्जा आली. त्याच्यानंतर हे बघा आम्ही दुसऱ्या नंबरवर पाहिलं, हे पिसाचा झुकता मनोरा होता. तर तिथे पण आम्हाला खूप जास्त मज्जा आली. आणि नंतर रात्री लाईट लागल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ते परिसर. तर जणू असं वाटत होतं की आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट दिली आहे. तर हे बघा किती सुंदर अशी प्रतिकृती वाटते. आणि नंतर आम्ही पुढे हळूहळू नवीन एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. तर हे सिडनीचं ओपेरा हाऊस, त्याची प्रतिकृती होती. इथे बघा ते वेगवेगळे लाइटिंग्स लावल्यामुळे त्यात खूप भारी वाटत होतं आणि खूप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. कृष्णा काही फॅन सोडत नव्हता इथे. तो त्याच्या पप्पांच्या मागे मागे पप्पांना विचारत, पप्पा हे काय, पप्पा ते काय. त्याला खूप आनंद वाटत होता, कारण की त्याच्यासाठी खूप नवीन होतं हे सगळं. एवढं दूर तर आपण जाऊ नाही शकत, पण त्याला आम्ही इथे भरपूर दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो, हे जे आहे आपलं अजिंठा वेरूळ लेण्या, की ज्या आपल्या भारतामध्ये स्थित आहेत औरंगाबाद जवळ. तर खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो. खूप प्रतिकृती होत्या, म्हणजे ताजमहल, पिरामिड ऑफ इजिप्त. आणि त्याच्यानंतर खूपच म्हणजे खूप नवीन नवीन पण गोष्टी होत्या. तर हे बघा कृष्णाचं कसं चालू होतं की त्याच्या पप्पांना तो सोडतच नव्हता. पप्पांना सांगत होता की पकडा, कारण की खूप मोठं गार्डन होतं. तर पकडायला मग हे त्याचे पप्पा पकडत होते त्याला. तर हे बघा नंतर आम्ही हे बघितलं. इकडे बघा आता. नंतर हे ग्रेट वॉल ऑफ चायना पण आम्ही पुढे पाहिलं. तर खूप नवीन गोष्टी होत्या. इथे त्याचे पप्पा त्याला सगळ्या गोष्टींची माहिती देत होते. तर हे तुम्ही बघू शकता, पॅरिसचा आहे एक वंडर.
7 वंडर तर होतेच, पण काही गोष्टी नवीन होत्या की ज्या आपल्या वंडर्समध्ये तर नाही येत, पण एक प्रकारचे ते वंडर्सच आहेत. तर खूप मस्त वाटत होतं. आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी बाकीच्या बघितल्या गेल्यानंतर कृष्णा बघा त्याच्या पप्पांचा हात धरून पुढे जातोय. आणि म्हणजे इथे इतक्या सुंदर अशा आचार्यांच्या प्रतिकृती होत्या की प्रत्येक प्रतिकृतीमध्ये बारकाईचं खूप काम केलेलं होतं. खूप सुंदर पद्धतीने सगळ्यांना दाखवलं होतं की जणू एका दिवसातच जगाची सफर असल्याचा अनुभव येत होता. त्याच्यानंतर इथे खूप सारं हिरवळ गार्डन म्हणजे खूप मस्तच वाटत होतं. इथे आल्यानंतर तर कृष्णाचा आनंद म्हणजे गगनात मावेनासा असा झालेला होता. त्याने धावत जाऊन खेळायला सुरुवात केली इथे. त्याच्यानंतर झोपाळे खेळले होते, स्लाईड, खूप खेळ होते आणि नवीन नवीन गोष्टी होत्या. त्याच्यामुळे त्याला खूप आनंद वाटत होता. कृष्णा इकडून तिकडे इकडे धावत होता, नवीन खेळ शोधत होता, प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत होता. मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला की आपला पण असा सर्व थकवा विसरल्यासारखा वाटतो. आणखी तेच इथे आम्हाला अनुभवायला मिळालं. त्याला खेळताना पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. लहान मुलांसाठी अशी ठिकाणे खूप महत्त्वाची असतात, कारण त्यांना मोकळेपणाने खेळता येते, निसर्गाच्या जवळ राहता येते आणि नवीन गोष्टी अनुभवता येतात. त्याच्यानंतर इथे बघा हे इजिप्तचं हे होतं की ते पण त्याने बघितलं. खूप म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं काम केलेलं होतं की असं वाटत होतं ना की आपण वर्ल्ड टूरवर आलेलो आहे आणि आपण सगळ्या गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळाल्या. सगळं गार्डन आणि प्रत्येक आश्चर्याची म्हणजे हे सगळे रेप्लिकाज होते, छोटे छोटे रेप्लिकाज होते त्यांनी क्रिएट केलेले. खूप सुंदर असं बारकाईने काम केलेलं होतं आणि कृष्णाचे पप्पा त्याला प्रत्येक गोष्टीची इथे माहिती देत होते. तर खूप मस्तच वाटत होतं. आणि ते बघा ताजमहल वगैरे पण दिसतोय. त्याच्यानंतर आम्ही इथे ताजमहल बघितला की जो आपला भारतात आग्र्याला स्थित आहे. तर तिथे खूप भारी वाटत होतं. जो शहाजहानने त्याच्या वाईफसाठी म्हणजे मुमताजसाठी बांधला होता. तर त्याचं पण खरंच खूप सुंदर काम केलेलं होतं. असं वाटत होतं की आपण आग्र्याला येऊन ते प्रतिकृती बघतोय. इथे फाउंटन पण असतं त्याच्यासमोर, पण आता सध्या ते बंद होतं. आम्ही फार लवकर पोचलो होतो 5-5:30ला. त्याच्यानंतर ते बंद होतं तिथे. तर हे बघा कृष्णा किती बारकाईने असं सगळं बघतोय. त्याला असं नवीन वाटतंय की हे काय ते काय. त्याच्यानंतर पुढे जाऊन मग काय आम्ही गेलो मुलांच्या सगळ्यात आवडत्या ठिकाणावर, ते म्हणजे की गार्डन. त्याला इतका आनंद झाला की ते गार्डन बघून त्यातले सगळे टॉईज खेळणे की जे त्याला नवीन खूप आवडतात. म्हणजे तिथे झोका आहे, त्याच्यानंतर तिथे झोका होता, हे त्याच्यानंतर डक स्लाईड होती, त्याच्यानंतर स्लायडिंग होती. खूप भारी भारी होतं, खूप मस्त वाटत होतं. म्हणजे येथील प्रत्येक कोपरा फोटोसाठी सुद्धा परफेक्ट वाटत होता. आम्ही भरपूर ठिकाणी आमच्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. पण खरं सांगायचं तर काही क्षण असे असतात जे मनातच जपून ठेवावे लागतात. म्हणजे कुटुंबासोबत घालवलेला वेळ हा नेहमीच अनमोल असतो. दैनंदिन धावपळीच्या आयुष्यात असे खूप कमी क्षण असतात. त्यामुळे आपल्याला अशी संधी मिळते की जी आपण मनापासून जगायला हवी. त्याच्यानंतर थोडं खेळल्यानंतर आम्ही पार्कमधील इतर भागही पाहिले. सुंदर बाग होती, रंगीबेरंगी फुलं होती आणि खूप स्वच्छ परिसर होता. खूप शांत ठिकाण होतं. खूप आनंद वाटत होता. तर हे बघा कृष्णा इथे किती झोका खेळतोय आणि आमचा कान्हा पण स्लाईडने खूप मस्त मज्जा करत होता. त्याला पण खूप नवीन वाटत होतं. पाऊस पडल्यामुळे थोडी ही जी वाळू होती ती थोडी अशी ओलसर झालेली होती, पण खूप मज्जा वाटत होती खेळायला. आता हे बघा कृष्णा जसं काय एकदम ट्रॅम्पोलिन पार्कमध्ये ॲक्टिव्हिटीज करतोय असं वाटत होतं. खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या मुलांसाठी, म्हणजे खूप मस्त आहे. तुम्ही पण जर पुण्यात असाल तर ह्या ठिकाणी नक्की भेट द्या, कारण की मुलांसाठी पण आणि फॅमिलीसाठी पण खूप मस्त ठिकाण आहे हे. जर तुम्ही कुटुंबासोबत एखाद्या सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार करत असाल पुण्यामध्ये, तर वर्ल्ड पार्क हा एक छान पर्याय ठरू शकतो. इथे मुलांसाठी खेळण्याची उत्तम व्यवस्था आहे आणि मोठ्यांनाही जगातील प्रसिद्ध वस्तूंच्या प्रतिकृती पाहण्याचा आनंद घेता येतो. आणि नंतर मग आम्ही घरी निघायला सुरुवात केली आमचं खेळून वगैरे झाल्यानंतर. तर आमचा हा छोटासा प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.